असा विषय नाहीये, ही मुलं अक्षरशः रडतात, म्हणजे रडतातच. यांना नेमकं काय आहे, गोंधळ काय आहे? डिग्री होते. डिग्री झाल्यानंतर हे काय करतात, 2 महिने, 4 महिने, 5 महिने इकडे जॉब शोधणार, तिकडे जॉब शोधणार. हे आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेजचा सगळ्यात म्हणजे मेजर प्रॉब्लेम आहे. आणि खास करून हे BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc IT मुलांचा, यांच्या कॉलेजमध्ये कोणी येत नाही. म्हणजे येत असतील तर कृपया करून मी तर म्हणेल तुम्ही कॉमेंट करा किंवा कुठेतरी टाका यार. म्हणजे आमच्यासारख्यालाही माहिती द्या कोणत्या कॉलेजमध्ये इन्फोसिस येते, Google येते ना, Amazon येते. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येत नाही त्या कंपन्या. आणि मग काय होतं माहिती का, यांचा गोंधळ सगळ्यात मोठा असा होतो की 3 महिने, 4 महिने, 5 महिने पॅनिक व्हायला. त्यांना वाटतं जॉब मिळत नाही, जॉब मिळत नाही. आणि मग कोणते जॉब मिळतात माहिती का? भारी जॉब कोणते मिळतात? कॉल सेंटरमधले. मग त्या कंपनीची नावं पण भारी भारी असतात. त्यांना वाटतं बस मिळाला जॉब, आता चला आपण एक काम करू, आता जॉब करता करता तयारी करू आणि टेक्निकल फील्डचा जॉब शोधू. आणि होतं असं की एकदा का तिकडे गुंतले, आणि ते कॉल सेंटर वगैरे जॉब कसे असतात, शिफ्टमध्ये असतात. म्हणजे दुपारी जायचं, रात्री यायचं, नाही रात्री जायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं. करणार आहेत काही मुलं अभ्यास? ही करत नाही. आणि इथेच हा ट्रॅप होतो. 2-3 वर्ष तिकडे टाइमपास करतात. कोणी 1 वर्ष, कोणी 2 वर्ष, नंतर ते फ्रस्ट्रेशन निघायला लागतं बाहेर. टेक्निकल फील्डवाले, नॉन टेक्निकल जमणार कसं आहे? नाही जमत हो. तिकडचं म्हणजे वर्क कल्चर यांना जमत नाही. आणि ही मुलं पॅनिक होतात. आणि मग यांना रडायला येतं आणि मग वाटतं आता टेक्निकलमध्ये जायचं आहे आणि खूप उशीर होतो. गोंधळ करू नका. वेळेवर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. या ना यार आमच्यासाठी. म्हणजे मी सारखं सांगत असतो. शेवटी प्रत्येकाचा निर्णय त्याने त्याचा घ्यायचा असतो.